विकत आल्या बेक कधी केला खूप छान झाला. पहिले चेक टॅप करते मी बघितलं होतं तेव्हा मी चॉकलेटचा केक बनवेल इतकं मी स्पेशलिस्ट होणार आहे या बेकिंगमध्ये. सो म्हणून मी 38 सबस्क्रायबर झाल्यामुळे मी आतापासूनच त्याची तयारी करत आहे. सो खूप छान बेक झालेला आहे. स्पॉन्ज पण बनतो. हे गाईज वेलकम अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज खूप दिवसातून असं बेक करायचं मन झालं होतं आणि मी बेकिंगमध्ये खूप अशी वीक आहे केक बेक करायला. आणि आज माझं इतकं क्रेविंग होत होती ना, केक खायची क्रेविंग होत होती. सो त्यामुळे मी ठरवलं की आज काहीतरी इन्स्टंट बेक करूया. सो मला असं वाटलं की पण मी बघितलं घरात रवा पण नाही आहे आणि मैदा पण नाही आहे. सो मी विचार केला की आता व्हीट फ्लॉरचा केक बनवायचा. तर गाईज बेकिंगमध्ये मी घेतलेला आहे ही व्हीट फ्लॉर एवढासा. आणि माझ्याकडे आता आहे बेकिंग पावडर, बेकिंग सोडा आणि हा व्हॅनिला इसेन्स आहे. सो इतकं तर आहे माझ्याकडे. एक बेसिक केकसाठी जे लागतं ना ते सगळं आहे. आणि मी चिनी पण पिसून घेतलेली आहे. तर आता आपण केक बनवायला स्टार्ट करूया. बेक करण्यासाठी मी हे अशा पद्धतीचं एक हे भांडं घेतलेलं आहे पतीला. सो हा पतीलामध्ये मी नमक पण टाकतात, रेती पण असते आणि खूप काय काय असतं. आणि ह्याच्यामध्ये मी ह्या भांड्यामध्ये हे घालून ठेवणार आहे. सगळ्यात पहिला हे अशा काही पद्धतीचं हे बेक करण्यासाठी आपलं साधन असणार आहे. तर आपण आता डो बनवूया. डो बनवण्यासाठी मी पहिले हे व्हीट फ्लोअर आपल्या ह्याच्या बॅटर बनवण्यासाठी घालते. सो हे खूप होतं असं मला वाटतंय पण असू दे. केक मला खूप आवडतो. सो आता याच्यामध्ये आपण हे दूध घालणार आहोत. थोडं मी घालत. सो असं हे आता गाइस ऐसा केक बनण्याऐवजी अशी चपाती बनवण्याऐवजी मतलब वो अलग ही लेवल का बंदा था. आय थिंक अजून दुधाची गरज आहे खूप. तर गाइस हा डो माझा असा काही बनलेला आहे. फक्त मी याच्यामध्ये मिल्क घातलेला आहे आणि याचं बॅटर झालेलं आहे रेडी. सो आता याच्यामध्ये काही बेसिक इन्ग्रेडियंट घालायची वेळ आलेली आहे. सो मी आता बेसिक इन्ग्रेडियंट घालणार आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल हे आहे चिनी. चिनी मी चम्मचने करून घालते. मला समजत नाहीये की किती चम्मच चिनी घालू, पण मी 3 चम्मच घालते. मी चिनी ऑलरेडी आधी पिसून घेतली होती. सो वाव, याचा बॅटर तुम्ही बघू शकता गाइस, एकदम स्मूथ झालेला आहे. सॉरी. तर चिनी पण आपली या डोमध्ये मिक्स झालेली आहे. सॉरी, बॅटरमध्ये. आता काय घालायचं तर गाईस मी हा 1 टीस्पून ऑइल घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. हे जितकं मिक्स कराल ना तितकं चांगलं आहे गाईस. मी आता थोडासा बेकिंग सोडा घालते आणि बेकिंग पावडर. जर तुम्ही बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर तुमच्याकडे बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर जर अवेलेबल नसेल तर तुम्ही इनो पण घालू शकता.
माझ्याकडे इनो पण आहे आणि हे पण आहे. मी हे प्रेफर केलं की बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर घालते. हा केक, जर हा केक चांगला बनला तर मी अजून काही वेगवेगळे केक बनवायचं ट्राय करेन आणि केक बनवायला शिकेन. सो मला घरी केक खाता येईल. मला विकत नाही आणावं लागेल, मला बाहेर जावं पण नाही लागेल. सो तुम्ही बघू शकता याचं बॅटरचं किती छान झालेलं आहे. आता वेळ आहे ह्या व्हॅनिला इसेन्सची. तर गाईज व्हॅनिला इसेन्सची वेळ आहे. सो आता मी 1 चम्मच व्हॅनिला इसेन्स टाकते. बस नाही का? दिसतोय तर चांगला. गाईज त्याच्यामध्ये चीनी वगैरे फ्लेवर वगैरे कसा आहे ते बघण्यासाठी मी थोडंसं ट्राय करते. पार्ले बिस्किट सारखं लागतंय. छान लागतंय. मला असं वाटतं की याच्यामध्ये ना थोडीशी चीनी घालायला. परफेक्ट. आणि हा मी हे इतकं मेजरिंग, हा खूप मोठा बाउल आहे आणि एवढा बाउलमध्ये मी एवढं हे केलं ना ते खूप झालेलं आहे. तर मला 2 वेळा हा बेक करावा लागला. तर गाईज प्लॅनमध्ये चेंज आलेला आहे कारण बॅटर खूप म्हणजे खूप जास्त झालेलं आहे आणि 2 टाइम करायचं एवढं मला असं वाटत नाही की मी करू शकेल आणि खूपच वेळ लागेल. आणि तुम्हाला माहीतच आहे मम्मी बघितली ना मला खूप कावेल कारण गाईज गॅसचा खूप प्रॉब्लेम चाललेला आहे, सिलेंडर LPG वाला. सो एकदाच बेक करणार आहे आणि ज्याच्यामध्ये मी बेक करणार होते त्याच्यामध्येच मी बॅटर घालणार आहे. आणि याच्यामध्ये आता मी ऑइल नाही घी लावून घेतेस. घी लावून ऑइल लावून. तर गाईज प्री हिटिंगला बेसिकली प्री हीट हे 10 मिनिटासाठी करतात पण मी प्री हीट हे 5 मिनिटासाठी करणार आहे. हिटिंग करून घेणार आहे. सो नंतर आपण हे करूया. आणि ह्या पातेलीला मी हे ऑइल लावून घेतलेलं आहे. सो याच्यामध्ये मी आता बॅटर इतका मोठा केक करणार आहे गाईज आणि मी खाणार आहे केक. सो कारण माझे 38 सबस्क्रायबर्स झालेले आहेत त्यामुळे मी आता हे सेलिब्रेट करणार आहे. कारण गाईज 100 सबस्क्रायबर्सला मला ना 100 सबस्क्रायबर जेव्हा होतील किंवा 50 होतील तेव्हा मी चॉकलेटचा केक बनवेल इतकं मी स्पेशलिस्ट होणार आहे या बेकिंगमध्ये. सो म्हणून मी 38 सबस्क्रायबर झाल्यामुळे मी आतापासूनच त्याची तयारी करत आहे. सो जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर प्लीज सबस्क्राईब करा कारण माझे 50 किंवा 100 सबस्क्रायबर झाल्यानंतर मी आणि चांगला मस्तपैकी केक बनवू शकते. तर गाईस ह्याच्यामध्ये मी थोडासा ऑरेंज कलरचा फूड कलर घातलेला आहे कारण थोडंसं कलरसाठी छान पण दिसेल. लई घातला नाही मी, थोडंसंच घातलेलं आहे. सो आता मी ह्याच्यामध्ये गाईस प्रे करा की हा केक खूप छान, खूप म्हणजे इतका छान की मी रोज खाऊ शकते, कधी पण खाऊ शकते. म्हणजे मला हे करता येईल ना व्यवस्थित. केक मध्ये मीठ घालत नसतात ना. सो त्याला काहीतरी असं टॅप करतात मी बघितलं होतं. सो कारण ह्याच्यामध्ये एअर जाण्यासाठी. तर हे माझं झालेलं आहे. मला असं वाटतं की ह्याच्यावर थोडीशी कॉफी अशी भरून टाकावी
तर गाईज कॉफी अवेलेबल आहे. कॉफी मी आता थोडीच टाकणार आहे, पण मला समजत नाही की हे कॉम्बिनेशन कसं लागेल. कॉफी तो गाईज कॉफी बास नाही त्याला आणि वेगळंच फ्लेवर आहे. तर गाईज मी टुटी फ्रुटीचा आपण एक व्हिडिओ बनवणार आहे केकमध्ये घालायला. तर आपलं हे प्री हीट झालेलं आहे गाईज, खूप हीट झालेलं आहे हे. आणि याच्यामध्ये हे मी असं या पद्धतीनं ठेवणार आहे. आणि हे खूप गरम झालेलं आहे, तर तुम्ही बघू शकता. आता हे मी घालू कसं. तर गाईज केक आता आपला होणार आहे 10 मिनिटात रेडी. नाही 10 नाही 15 मिनिटात खूप होईल. गरम वाफ येते. सो तोपर्यंत जो हा मेस क्रिएट केलेला आहे तो मी साफ करणार आहे. ये मलाच करावं लागणार आहे. ऑल गुड. तर गाईज मी हा मेस क्रिएट केला, तर तो व्यवस्थित साफ केलेला आहे. तर आता टाइम टू आहे आपले बर्तन साफ करायचा. म्हणजे बर्तन साफ केल्यानं आपण लगेच केक खाऊ शकतो. कशाला गेली पाहिजे सगळं. ग्लास किती पाहिजे आहे एवढं. तर गाईज 10 मिनिट झालेले आहेत. सो आणि वास पण खूप छान यायला लागला आहे. तर मी बघतीये झालंय का. वाव, मला असं वाटतंय झालंय. हे बघ, झालाय बेक. चेक. मी माझ्या लाईफ मध्ये इतका चांगला बेक कधी केला. खूप छान झालाय. मी आता चेक तो इथं इथं करून बघू का साईडला. ओ माय गॉड, ओ माय गॉड, खूप फ्लफी आहे. याला काय लागलं नाही म्हणजे झालंय ना. वाव, खूप छान वास येतोय. अरे मध्ये नाही झाला अजून, अजून वेळ आहे. अजून खूप वेळ आहे, कारण हे बीच मध्ये जे मी घुसवला ना तिथंच हे झालं. सो मी थोडस फ्लेम कमी करते व्यवस्थित पकण्यासाठी. सो गाईज थोड्या वेळानंतर चेक करूयात. बाय. तर गाईज मला पाणी पिण्याची इच्छा झालेली आहे, तर पाणी आणावे. खूप भूक वाचलेला आहे मी गाईज. पाणी तर मी पिती आहे वॉटर. टीचर लोक कसे करत असतील ना ऍक्टिंग करतानाच. मला डोकं दुखायला लागलं. बघ खूपच टायर्ड झालेली आहे. तर माझ्या झोपेचा राज जर तुम्हाला माहित करून घ्यायचा असेल तर बघा. बुक घेतला का मला खरंच आता झोप यायला लागली. थोडं पण मी वाचलेलं पण नाही आहे, थोडं वाचलंय. सो
गाईस तुम्हाला विश्वास नाही बसणार आहे, इतका मस्त केक बेक झालेला आहे आणि तो गरम आहे त्यामुळे ना मी हे केलं नाही आहे. सो बघू शकताय इतका मस्त केक बेक झाला आहे ना गाईज. आता माझे सबस्क्रायबर्स पटपट 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 वाढू दे आणि मी एक चांगला केक बेक करणार आहे विथ प्रोफेशनल. म्हणजे काही असं घरातले इन्ग्रेडियंट्स न घेता मी असे सगळं काही असं ते चॉको पावडर क्रीम वगैरे सगळं काही 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 खूप काही आणून मी केक बनवणार आहे आणि तो खाणार आहे. तर गाईज तुम्हाला दाखवायचं आहे का केक? थांबा मी दाखवते. इतकी एक्साइटमेंट आहे ना माझी, खूप इतका छान केक बेक झालेला आहे. तर गाईज तुम्ही बघू शकता ह्याचं स्ट्रक्चर. खूप छान झालं आहे आणि हा व्हीटचा आहे असं वाटत. आउच. सो खूपच छान झालेला आहे आणि हा गार झाला ना मग मी वेट करते की कधी केक हा थंड होईल आणि मी पटकन काढून घेईल. सो मला खूपच छान वाटतंय. तर बघूयात आपण, थोडासा गार होऊ दे त्यानंतर ना काढून घेऊ. केक आपला बेक झालेला आहे. सो हा केक काही असा दिसत आहे पण याच्यावर क्रीम टाकायला क्रीम मी बनवलेली नाही. सो जे आपण चीज केकसाठी जे आपण शुगर मेल्ट करून ह्याच्यावरती हे टाकतो ना, सेम तसंच मी करणार आहे. तर आता मी शुगर मेल्ट करणार आहे. तर इथे मी 2 चम्मच घेतलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता याच्यात शुगर मेल्ट पाणी घेतलं. गाईस ही शुगर मेल्ट मी फर्स्ट टाइम करते. मी कधीच शुगर मेल्ट केली नाही अशा पद्धतीने. तर याच्यामध्ये थोडंसं वॉटर आता पूर्ण घट्ट होणार आहे. याच्यामध्ये शुगर कधी मी कट करतीये. तर गाईस इथं तुम्ही स्पॉन्ज बघू शकते. पण मी आता असं कट नाही करणार कारण मला हे घालून व्यवस्थित करेल. तर गाईस शुगर सिरप झालेला आहे आणि मी माझ्या केकवर घालत आहे. तर गाईस माझा केक रेडी आहे आणि चला आपण कट करूया. तर गाईस केक इज रेडी आणि मी आता कापतीये. सो गाईज माझे आता 40 सबस्क्रायबर्स झालेले आहेत आणि नंतर ना 500 आहे. आता मी एकटीच आहे केक कट करण्यासाठी. सो जेव्हा माझे खूप सारे होतील तेव्हा मी सगळे फॅमिली सोबत करते. Yay! गाईज मी Happy 40 subscribers. थँक्यू. माय केक
with my 40 subscribers. खूप छान बेक झालेला आहे. स्पॉन्ज पण बघू शकता तुम्ही. इतका छान झाला, इतका छान झाला. खूप छान झाला. तर गाईज, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्ही ही घरी रेसिपी ट्राय करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो बाय.